नाशिक शहरामध्ये मागील वर्षामध्ये नायलॉन मांजामुळे अनेकांचे प्राण गेल्यानं नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजा आढळल्यास थेट मनाई आदेश करण्याचे आदेश काढलेत। या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आपल्याला ॲक्शन मोडवर दिसून येत आहे। अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख यांच्या पथकाला गुप्त माहितीच्या आधारे सिडकोच्या आझादनगर परिसरामध्ये नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती प्राप्त झाली होती। अंबड पोलिसांनी पथकानं शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल 60,000 रुपये किमतीचा 150 बंडल नायलॉन मांजा हस्तगत करण्यात आला। सदर आरोपी नामे फिरोज शेख राहणार नाशिक IPC 188 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 515 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिबंधक कारवाई संदर्भात ही प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश यावेळी पोलीस आयुक्तांनी काढण्यात आले होते। मात्र नाशिक शहरामध्ये सध्या मांजा विक्री करणाऱ्यांवर थेट कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। माननीय पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक साहेब यांनी दिनांक 26/12/2023 रोजी नायलॉन मांजा विक्रीवर मनाई हुकूम जारी केला होता। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो त्याचप्रमाणे उपविभागीय हे आमचे शेखर देशमुख साहेब आणि आमच्या अंबड विभागाच्या झोंटू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने 150 नायलॉन चे गट्टू पकडलेले आहेत। त्याची साधारणतः किंमत 60,000 आहे। एक इसम केवळ पार्क इथून ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्यावर भादवी 188 पर्यावरण कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। संबंधित इसमाला आम्ही संक्रांतच्या पिरियडमध्ये 144 CRPC प्रमाणे तडीपार देखील करणार आहोत। पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे नाईद शेख हे करीत आहेत। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक।